गौरवजी जा ना इथून. हे काय जाण्यातून म्हणजे नष्ट व्हा ना इथून. हे काय पौराणिक सिरियल आहे? डिश केलं की नष्ट व्हायला काय लावलं हे? नाही म्हणजे तुम्हाला मी मगाशी ज्यांच्याबद्दल सांगितलं ना गडगंच संपत्ती ते हे बघा दत्तूजी. बेटा तू जा. कोण आहात तुम्ही? मला जा म्हणताय. कोण आहे तुम्ही? तुझा बाप. मग तुम्ही इथं थांबून काय करणार आहे? मी बासुंदी खाऊन येईन. नका एवढी खाऊ, सकाळी ढंगाळी लागल. अहो तुम्हाला कळतंय का तुमच्या मुलाचं लग्न मोडतंय? बाबा हमराज पिक्चर मध्ये अक्षय खन्ना जागे व्हा. हॅलो. हो वनिताचे बाबा भोजनेच बोलतोय. हां हां म्हणजे अहो पण असं कसं? नाही पण आता अचानक नकार कसा देतोय मुलगा? हो नाही पण प्रेयसी अचानक आली म्हणजे अहो मी इथे होणारं लग्न माझ्या मुलीचं होणारं लग्न मोडून तुमच्या आशेवर बसलोय. नाही ऐका वने इकडे बेटा. आता तसं झालंय. बाबा असं करा. मस्करी. आई शपथ डोळ्यात पाणी आलं. गुरुजी हे द्या तुमचं. हॅलो ऐका. हा तुमच्याकडे पेन आहे? आता जी पत्रिकेत दुरुस्ती केली ना गौरव मोरेचं नाव खोडलं ते पुन्हा गौरवजी ऐका. किती करतायत? नाही ॲक्च्युली गुरुजी हे धरा तुमचं. नाही ॲक्च्युली आम्ही चेष्टा करत होतो. आम्ही मस्करी करत होतो. अहो होणारं लग्न असं कोणी मोडतं का? हां आम्ही थट्टा केली. थट्टा मला आवडली नाही. गौरव मी तुझ्याशिवाय कुणाचा विचार करू शकेन का? अरे पण हे बरोबर नाही. असं कसं? तुझ्या बाबाला सांगा वर्धाची मस्करी करू नको. नाही अजिबात नाही. मला क्षमा करा. मला क्षमा पाहिजे. बाबा मी माफी मागतो. तुम्ही समजावा तुमच्या मुलाला. मी समजवतो. या बेटा नाती ही वरती ठरवलेली असतात. त्याला तू मी आपण कोणी बदलू शकत नाही. पण बाबा माझं लग्न मोडतंय. लोक काय बोलतील माझ्याबद्दल? तुझ्याबद्दल लोकांनी बोलावं एवढा मोठा नाहीयेस तू. आणि तसेही हे सगळे तुझ्या पाठीमागून तुझ्याबद्दल वाईटच बोलतात. पण बाबा माझं लग्न. अरे पण कळतंय का आता मी माझ्या मुलीचं लग्न तुमच्याशीच करून गौरवजींशीच करून देतोय. गौरवजी अहो एक वेळ मला इंग्लंडचा कोइंबतूर हिरा सापडेल पण तुमच्यासारखा जावई शोधून सापडणार नाही. बाबा इंग्लंडला कोहिनूर आहे. कोइंबतूर आपल्याकडे तामिळनाडू मध्ये आहे. हा पुन्हा प्लीज अशी मस्करी करू नका. नाही. एकदा लग्न करू नका ना. हा प्लीज. तुम्ही हे जे करताय ना असं वाटतं. या ना. चला या. गुरुजी घ्या. अरे गुरुजी पण आहेत आपल्या. आहेत ना? चला मुलीचे बाबा तयार का? हा घ्यायचं ना. हो. शुभ मुहूर्त सावधान तदैव लग्नम सुदिनंत देव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे ते ग्रीयुगं स्मरामि. गुरुजी होऊ दे शुभ लग्न. वने एक मिनिट थांबा. मी आलो. तुम्ही आलात? हो. मला माहित होतं तुम्ही आलात. बाबा असं करूया. मी पण तोच विचार करत होतो. ते आले. गौरवजी जा ना इथून. हे काय जाण्यातून म्हणजे? नष्ट व्हा ना इथून.
हे काय पौराणिक सिरियल आहे डिश केलं की नष्ट व्हायला काय लावलं हे नाही नाही म्हणजे तुम्हाला मी मगाशी ज्यांच्याबद्दल सांगितलं ना गडगंच संपत्ती ते हे बघा दत्तूजी ते स्वतः इथे आलेत. हा गडगंज श्रीमंत आहे गौरव ते मिलेनियर आहेत. हा मिलेनियर आहे अरे हा नुकताच रद्दीच्या पैशांवरून घरच्यांसोबत भांडून आला असं वाटतोय नाही तू ह्याच्यासाठी मला सोडणार आहेस सहा घरात घ्याला माझ्या गौऱ्याबद्दल वने वने हे असं नाही करायचं. वने माफ करा वने हे संस्कार आहेत का माझे? नाही बाबा. वने असं करणार आहेस का तू? नाही बाबा. वनिताच्या वतीनं मी माफी मागतो. पण तुम्ही जा प्लीज जा ना तुम्ही. हे बघ वने असं करायचं नाही. सॉरी बाबा. मी आहे ना इथे. आपण त्यांना सन्मानाने हकलवूया. ओ मला कळतं तुम्ही काय बोलताय या वाक्याचा अर्थ करतो याला सन्मानाने हकलूया हकलण्यामध्ये कुठ्याला सन्मान हो बाबा तुम्ही माझी अवस्था समजू शकता. प्लीज तुमच्या मुलाला समजवा ना प्लीज बाबा. प्लीज बाबा. बेटा हां इथे ये. हो बाबा नाही म्हणता तुम्हाला सूर चांगला गवसलाय. आता यावेळी तरी नेमकेपणानं समजवा. बेटा आयुष्य हे बोटीसारखं असतं रे. बाबा त्याच बोटीत बसून गटारात सोडून देईन तुम्हाला मी हा मला समजवण्यापेक्षा त्यांना समजवा ना आयुष्य बोटीसारखं असतं म्हटल्यापेक्षा हा बेटा आता त्यांचं सगळं जुळून आलंय तर त्यात आपण आडकाठी का आणायची? दत्तूजी आता आला आहात तर पटकन लगे हात वनिताला हार घालून घ्या. सॉरी एक मिनटं मी वनिताची लग्न करायला नाही आलोय. म्हणजे म्हणजे मी तिला लग्नाच्या शुभेच्छा द्यायला आलोय. ऐका ना शुभेच्छा द्यायला आलेत ना तेवढी बासुंदी खाऊन जा. एक नंबर बासुंदी आहे. सीताफळाची बासुंदी आहे. तुम्ही बासुंदीच्या टोपाजवळ जाऊन बसता का? दत्तूजी या इकडं. म्हणजे तुम्ही माझ्या मुलीशी लग्न करणार नाही आहात? अहो नाही माझं लग्न सरंजामे इंडस्ट्रीच्या मालकाच्या मुलीसोबत ठरलेलं आहे. खूप मिलेनियर आहेत खूप श्रीमंत आहेत. हे असे लांब केसवाले आहेत ना त्यांच्याकडे नोकर आहेत 15-20 असे. वनिता सॉरी मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. वने मस्करी गौरवजी आम्ही नाही का चेष्टा करत होतो. वनिताचं लग्न तुमच्याशीच होणार आहे. ते फक्त शुभेच्छा द्यायला आलेत. अरे सेक्सी नाग्या मला नाही करायचं तुझ्या मुलीसोबत लग्न कळलं काय प्लीज असं करू नका. अरे मी लग्न करणार आहे जाचाल प्लीज तुम्ही तुमच्या मुलाला समजवा. माझ्या वनिताचं तुमच्या मुलाशी लग्न होणं फार गरजेचं आहे. प्लीज बाबा मी आता पण नाही आणि बिन नाही. वा जा माझा मुलगा लग्नाला तयार आहे. उभा राहा. अरे पण मी का लग्न करू हिच्यासोबत बेटा आयुष्य हे बोटीसारखं असतं. पुढं काय काय नाही बोट आपली सरळ सरळ जात असते. ती नाही म्हणत नाही. हो म्हणते नाही ती होई म्हणत नाही. मग सांगताय कशाला असंच आपलं कसं एक वाक्य भारत असतं. वाक्य बोललो ना काहीतरी सांगायचं असतं म्हणून मी बोललो आयुष्य हे बोटीसारखं असतं. खरंय खरंय. वा वा भारदस्त बोललेत झाल्यानंतर साखर पाणी पिऊन घ्या नाही पण तू खरंच तयार आहेस लग्नाला? हो मी तयार आहे पण पटकन करा दुसरा फोन येईल बाजूला बोलण्यापेक्षा लगेच सुरू नाही करा. अजिबात नाही. गुरुजी चला तुम्ही करून हा चला शुभ मुहूर्त गौरव आपण लग्न करूयाच. शेवटी गरीबालाच गरीबाची किंमत कळते ना. श्रीमंताला कुठे गरीबाशी लग्न करायचं असतं. श्रीमंत कधी गरीबाला मोठं होऊ देणारच नाही. आपण लग्न करू. चला शुभ मुहूर्त गुरुजी काय चाल वने मला माफ कर. माझी चूक झाली वने प्लीज मला माफ कर. मी फक्त ह्या गरीब वनिताची लग्न करणार. प्लीज वने मला फक्त तुझ्याशी लग्न करायचं वने. त्यांचे डोळे उघडले. गौरवजी अगदी मनातलं खरं खरं सांगू का? जा ना इथून. निघून जा ना इथून. हा
दत्तूजी या. खरे नाग्या तुला आत्ताच रडायचं होतं मगाशी काय बोलला मी श्रीमंत मुलीसोबत लग्न केले गौरवजी राग करू नका. एक बघा मिनिट. कसं झालंय बघा. राग करून घेऊ काय नका झालं please. माझं हा? काय झालं माझं म्हणजे बघा परिस्थितीचं गांभीर्य ठेवा. तुम्ही 2 मिनिट का बसा काय रे हे बघा मिस्टर बिन बाबा तुम्ही मध्ये येऊ नका बाजूला काय तुला श्रीमंत मुलीसोबत लग्न करायचं होतं आता तुला गरीब मुलीसोबत लग्न करायचं म्हणून माझं लग्न मोडलं ते अडवा. त्यांना अडवा. हास्य जत्रा मधला ज्युनियर NTR मी आहे. निन्न बेलूदार का ना? निन्न कुक्का माटे कोटता इश्क करायला लागती हे तुम्ही फन्न का दिरस ठल्ला म्हणजे हा बाहेर भेटला ना याला मी कुत्र्यासारखा मारणे असं बोललो मी बेटा आहे का आपल्याला चला मग माझी बासुंदी तुम्ही बासून गेली पण मेलाच मोठं लग्न